सर्वांना परिचित असा हा पिंपळाचा वृक्ष आहे, याला बोधी वृक्ष पण म्हटलेलं आहे। आणि असं मानण्यात येतं की या झाडाच्या पानांमध्ये सोन्याचा अंश आहे आणि त्या गोष्टीला धरून ज्या मुलांची बुद्धी स्मृती एकाग्रता कमी असते, जी मुलं वेडसरपणा करतात किंवा फार चंचल असतात, अशा मुलांना आपण दर रविवारी या वृक्षाच्या ताज्या पानांची पत्रावळ बनवून त्याच्यावर गरम भात, वरण, साजूक तूप आणि आपली एक जी सुवर्ण मेध्यवटी आहे असं मिक्स करून ते जेवायला घालतो। साधारणपणे 7 ते 8 रविवार असं केलं की त्या मुलांमध्ये कमालीचा चांगला गुण दिसून येतो। त्याच पद्धतीने जी मुलं तोतरी बोलतात, ज्यांची जीभ जड आहे, अशा मुलांना एक 7-8 रविवार कंटिन्युअसली आपण पिंपळाच्या पानावर जेवायला घातलं की त्यांची जीभ जी आहे तर ती हलकी पडते आणि तोतरेपणा कमी होतो। या झाडाला जी फळं येतात ना, तर ती अत्यंत शक्तिवर्धक आहेत, पौष्टिक आहेत आणि अननोन कॉज ऑफ इन्फर्टिलिटीमध्ये पिंपळाच्या फळांचा खूप चांगला उपयोग होतो। या फळांपासून आपण जी काही वंध्यत्व वटी बनवली किंवा FG वटी बनवली तर तिचा आत्तापर्यंत खूप चांगला गुण आला आहे। दुसरं म्हणजे या वनस्पतीपासून जी काय राख बनवली जाते तर त्या राखेचा उपयोग मनोविकारांमध्ये खूप चांगला होतो। पिंपळाला जो डिंक येतो त्याला लाक्षा असं म्हटलं जातं आणि त्या लाक्षापासून आपण एक पिंपळ लाख तेल बनवतो, ज्याचा संधिवातामध्ये, ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आणि फुफ्फुसांच्या आजारामध्ये वरून लावण्यासाठी खूप चांगला गुण येतो। आणि जे काय जुनाट खोकला आहे, दम्याचा त्रास आहे, त्याच्यामध्ये पिंपळ लाख 2 चिमूट आणि लोणी पाव चमचा असं घेतलं की जुनाट खोकला बरा होतो। त्या जोडीने न थांबणारी जी काही उचकी आहे त्याच्यामध्ये पण पिंपळ लाखेचा चांगला गुण येतो। आणि सतत वारंवार ज्यांचं पोट दुखतं त्यांना 2 चिमूट पिंपळ लाख, 2 थेंब लिंबाचा रस आणि 2 थेंब आल्याचा रस असं वरचेवर घेतलं की पोटदुखी थांबते।